देशातील सर्वात बिमारू राज्य म्हटलं की बिहारचं नाव आपोआप आपल्या डोळ्यासमोर येतं. या बिहारमधील 1/3 जनता आणि कुटुंब हे 200 रुपयापेक्षा कमी पैशामध्ये त्यांचा संपूर्ण दिवस काढतात. आणि शेड्यूल कास्टचा जर का विचार केला तर हा आकडा 43.93% आहे. याच्यामध्ये फक्त 7% ग्रॅज्युएट्स आहेत आणि 96% जणांकडे कोणत्याही पद्धतीचं वाहन नाही. आता ही सर्व आकडेवारी आहे बिहारच्या कास्ट सेन्सस रिपोर्टमधली. सत्ता सर्वच पक्षांनी उपभोगली आहे बघा बिहारमध्ये. अगदी राष्ट्रीय पक्षांनी उपभोगली आहे, प्रादेशिक पक्षांनी सुद्धा उपभोगली आहे. पण हे सत्ताधीश वगळता बाकी कोणाचा कितपत विकास झाला हे या रिपोर्टमधून सगळ्यांच्या समोर आलेलंच आहे. मग परत एकदा रूट कॉज न शोधता उपाय तात्पुरता शोधला जातोय, तो म्हणजे तिथं जो काही 60% रिझर्वेशनचा कोटा आहे तो वाढवून आता 75% पर्यंत जाणार आहे. याच्यामध्ये 10% ईडब्ल्यूएसचा सुद्धा समावेश आहे. आज आपण सविस्तरमध्ये चर्चा करूयात की 50% रिझर्वेशनचं सिलिंग असताना 75% रिझर्वेशन बिहारमध्ये शक्य आहे का? यासोबतच कोर्टाचा ॲजवरचा स्टँड काय होता तेही बघूयात आणि रिझर्वेशनमुळे बिहारमधली गरिबी खरोखरच दूर होईल का याच्यावरती सुद्धा आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. बिहारच्या विधानसभेमध्ये नितीश कुमार म्हणाले द 50% रिझर्वेशन कुड बी इन्क्रीज टू ॲटलीस्ट 65%. The upper caste has 10% already EWS, so 65 and 10 make it 75%. The remaining 25% would be free. Earlier 40% was free, now 25% will be free. The reservation for backward class and extreme backward class SC, ST should be done 65% instead of 50%. म्हणजे अगोदर जो काही ओपनसाठीचा कोटा होता तो होता 40%, जो की आता 25% असणार आहे. आणि त्याच्यामध्ये 10% जर का रिझर्वेशन ईडब्ल्यूएसचं ॲड केलं तर हे सर्व रिझर्वेशन आता 50%च्या ऐवजी 65 अधिक 10 असं 75% जाणार आहेत. आणि याच एकूण समीकरणाला धरून बिहारमधील सरकार पुढं जाणार आहे. यावर्षी बिहारमध्ये कास्ट बेस सर्वे करण्यात आला होता आणि त्याच्यातील फाइंडिंग्सवरती हा कोटा जो आहे तो वाढवला जाणार आहे. आता जे विधेयक येणार आहे रिझर्वेशन वाढवण्यासाठी त्याच्यानुसार ओबीसीसाठी 18% रिझर्वेशन असेल, एक्स्ट्रीमली बॅकवर्ड क्लाससाठी 25% असेल, एससी साठी 20% आणि शेड्यूल ट्राईबसाठी 2% असणार आहे. आणि ईडब्ल्यू साठी 10% तर ऑलरेडी दिलेलंच आहे. सध्या बघा तिथे एससी साठी 14% रिझर्वेशन आहे, एसटी साठी 10% रिझर्वेशन आहे, एक्स्ट्रीमली बॅकवर्ड क्लाससाठी 12% रिझर्वेशन आहे, अदर बॅकवर्ड क्लाससाठी 8% रिझर्वेशन आहे आणि 3% रिझर्वेशन प्रत्येकी महिला आणि जनरल कॅटेगरीमधील गरिबांसाठी दिलेलं आहे. असं टोटल तिथं रिझर्वेशन आहे ज्याच्यामध्ये आता वाढ केली जाणार आहे. तज्ञांशी सल्लामसलत करून बिहार सरकार या संदर्भात पावलं टाकणार आहे, जेणेकरून सुप्रीम कोर्टामध्ये हे जे त्यांचं मॅटर आहे ते स्टँड होईल आणि स्क्रॅप होणार नाही आणि त्यांना हवा तसा सुप्रीम कोर्टाकडून त्यांना निर्णय मिळेल किंवा दिलासा मिळेल. कोर्टाचा मुद्दा यासाठी महत्त्वाचा आहे कारण की जरी बिहारच्या सर्वेमध्ये हे समोर आलेलं असलं की ओबीसी प्लस एससी प्लस एसटी यांचं त्यांच्या एकूण पॉप्युलेशनमधलं प्रमाण 84% असलं तरी सुद्धा 1992 मध्ये इंद्रसाहनी केसमध्ये सुप्रीम कोर्टाने हे क्लिअर केलेलं आहे की रिझर्वेशन जे आहे हे 50%ची मर्यादा ओलांडणार नाही. 1992 ची ही केस आहे, तुम्ही चेक करू शकता. पण इथे हा सुद्धा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे, ते म्हणजे पॉलिटिकल पर्पज डोळ्यासमोर ठेवून तामिळनाडू सारख्या राज्याने कधीच 50%ची मर्यादा ओलांडलेली आहे. तामिळनाडूमध्ये 69% रिझर्वेशन आहे. या संदर्भातलं बिल त्यांनी 9व्या परिशिष्टामध्ये टाकलं. याचा अर्थ असा होतो कोणतंही विधेयक किंवा कोणताही कायदा जर का 9व्या परिशिष्टामध्ये आहे तर त्याचं न्यायालयीन पुनर्विलोकन होऊ शकत नाही. याला जोडूनच अजून एक मुद्दा असा आहे की 2019 मध्ये केंद्राने लागू केलेलं 10% इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठीचं आरक्षण सुद्धा सुप्रीम कोर्टाने अपहेल्ड केलं, ज्याच्यामुळे 50%ची मर्यादा आधीच ओलांडली गेलेली आहे आणि 50%ची मर्यादा ओलांडली जाऊ शकते हे खुद्द सुप्रीम कोर्टाने ईडब्ल्यूएसच्या निमित्ताने मान्य केलेलं आहे. थोडंसं इतिहासात जर का आपण डोकावलं आणि रिझर्वेशन संदर्भातल्या काही केसेस बघितल्या तर अजून आपल्याला याची क्लिअर कट आयडिया येईल की सुप्रीम कोर्टाचा स्टँड कसा बदलत गेलेला आहे. एम.आर. बालाजी ही 1962 मधली केस आहे. द कोर्ट सेड मे बी देअर हॅज टू बी सम लिमिट. मे बी शब्द वापरलेला आहे, काहीतरी लिमिट असायला पाहिजे रिझर्वेशनच्या संदर्भात असं कोर्ट म्हणालं. नंतर टी देवदासन केसमध्ये द कोर्ट एक्सटेंडेड द लिमिट टू गव्हर्नमेंट जॉब्स
असं आपल्याला दिसते. आणि त्याच्यानंतर इंदिरा साहनी केस आहे फार महत्त्वाची, की जिथे 50% कॅप जो आहे त्याने रिझर्वेशनसाठी टाकलेला आपल्याला दिसून येतोय. EWS इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठीचं आरक्षण सुद्धा सुप्रीम कोर्टाने अपहेल्ड केलं आणि सुप्रीम कोर्ट त्यावेळेस म्हणालं होतं की इट मे बी ओके with 10% EWS, but that should not mean that it is okay to go beyond 50% for caste based reservation. म्हणजे 10% EWS ओके आहे, पण कास्ट बेस्ड रिझर्वेशन 50%च्या पलीकडे जायला नाही पाहिजे असं सुप्रीम कोर्टाने म्हणलं होतं. थोडक्यात काय की या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने दोन वेगवेगळे स्टेटमेंट केलेले आहेत की ज्याचा अर्थ लागता लागत नाहीये. ज्युडिशियरीने याला नीट डिफेंड केलेलं नाहीये असं या क्षेत्रातील अभ्यासकांचं म्हणणं आहे. म्हणजे EWS तुम्ही एका ठिकाणी ओके म्हणताय, अपहेल्ड करताय आणि दुसऱ्या बाजूला 50% कास्ट बेस्ड रिझर्वेशन हे पलीकडे गेलं नाही पाहिजे असं म्हणताय. थोडक्यात सुप्रीम कोर्टाने याच्याविषयी डिटेलमध्ये काहीतरी कमेंट करणं गरजेचं होतं. पण बिहारच्या निमित्ताने 50%च्या मर्यादेला चॅलेंज करण्याची संधी चालून आलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बिहारकडे याच्यासाठीचा सपोर्टिंग डेटा उपलब्ध आहे, जो की महाराष्ट्राकडे उपलब्ध नव्हता, आज ही उपलब्ध नाही आणि दुर्दैवाने प्रशासनाची त्या दृष्टीने तयारी सुद्धा झालेली दिसत नाहीये. ओबीसी संदर्भात सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसतेय. तर बघा, ओबीसी ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅटेगरी आहे, कास्ट कॅटेगरी नाही असं एक स्टेटमेंट मी वाचलं होतं. आता ओबीसी मध्ये सब कॅटेगरायझेशन होणार आहे आणि ते होणं गरजेचं आहे असं सुद्धा म्हटलं जातं आणि रोहिणी कमिशन त्या संदर्भातलं आहे, ज्याची आपण ऑलरेडी माहिती एका व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. बिहारमध्ये एक्स्ट्रीमली बॅकवर्ड क्लास आहे आणि तमिळनाडूमध्ये मोस्ट बॅकवर्ड कॅटेगरी आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी याचं गणित वेगवेगळं आहे, असं क्लिअर कट डिफाईन केलेलं नाहीये. कन्सेप्च्युअल प्रॉब्लेम असा आहे याच्यातला की SC किंवा ST याला डिफाईन केलं गेलेलं आहे, पण ओबीसीला क्लिअरली डिफाईन केलेलं नाहीये. त्याच्यामुळे हा विषय अधिकच गुंतागुंतीचा होऊन जातो. बिहारच्या निमित्ताने या सर्व प्रश्नांची उत्तरं म्हणा किंवा या सर्व प्रश्नांचा अर्थ तरी सुप्रीम कोर्टाकडून सर्वांना समजेल आणि तशी या निमित्ताने आशा करायला काही हरकत नाहीये. महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाबाबत जी सुप्रीम कोर्टाची भूमिका होती तशीच काहीशी 1980 मध्ये कर्नाटकमध्ये सुद्धा होती. व्यंकट स्वामी कमिशन त्यावेळेस आलं होतं, ज्याच्यातील रिपोर्टनुसार वोक्कलिगा आणि लिंगायत हे पुढारलेलं असल्याचं समोर आलेलं होतं आणि नंतर मोठ्या प्रमाणात आंदोलनं सुद्धा झालेली होती. सप्टेंबर 2022 मध्ये आपले अटॉर्नी जनरल जे आहेत के वेणुगोपाल असं म्हणाले होते की द 50% कॅप ऑन रिझर्वेशन इज नॉट सॅक्रोसंट. म्हणजेच काय की ही 50%ची मर्यादा जी आहे ही योग्य त्या परिस्थितीमध्ये योग्य त्या डेटाच्या आधारे निश्चितपणे ओलांडली जाऊ शकते. हे काही असं बंधन नाही की 50%चीच मर्यादा असायला पाहिजे आणि त्यांनी तसं सुप्रीम कोर्टामध्ये म्हटलेलं होतं. तमिळनाडूमध्ये 69% आरक्षण आहे, सगळ्यांना माहिती आहे. आता या आरक्षणाबद्दलची केस सुप्रीम कोर्टामध्ये ऑलरेडी पेंडिंग आहे. 76व्या घटना दुरुस्तीद्वारे तेथील आरक्षणाचं जे काही विधेयक होतं, जो काही कायदा होता, तो 9व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट केला गेला. आता सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आलेलं आहे ह्या कायद्याला. 9व्या परिशिष्टामध्ये जी ही तरतूद करण्यात आलेली आहे त्याला सुद्धा चॅलेंज केलेलं आहे आणि बेसिक स्ट्रक्चरला सुद्धा चॅलेंज केले गेलेले आहे आणि हे सर्व मुद्दे सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठासमोर आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये त्या संदर्भातला रिझल्ट जो आहे तो आपल्या सगळ्यांसमोर येईलच. असा सुद्धा एक मुद्दा आहे की जर का केंद्र सरकार EWSच्या निमित्ताने का होईना 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडून पलीकडे जाऊ शकतं, तर राज्य सुद्धा का नाही जाऊ शकणार आणि असा प्रश्न खूप साऱ्या अभ्यासकांनी विचारलेला सुद्धा दिसून येतोय. बिहारच्या कास्ट बेस्ड सर्व्हेमुळे खूप सारे प्रश्न निकालात निघण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. बिहारचा सर्व्हे जर का आपण प्रमाण मानला तर कोर्टामध्ये हे एकूण प्रकरण स्टँड होण्याची शक्यता मोठी आहे, ज्याच्यामुळे इतर राज्यांसाठी सुद्धा हा 50%चा कॅप जो आहे हा 50%चा कॅप पलीकडे घेऊन जाण्याचे मार्ग खुले होऊ शकतात. आता शेवटाचा मुद्दा हा आहे की रिझर्वेशनमुळे बिहारचे प्रश्न खरोखर सुटणार आहेत का? आपण सुरुवातीलाच असं म्हटलं की सर्वाधिक बिमारू राज्य कोणतं असं जर का विचारलं तर बिहारचं नाव पटकन आपल्या तोंडामध्ये येतं. रिझर्वेशनचा टक्का वाढला काय किंवा कमी झाला काय याने जे काही जॉबचं सोशल डिस्ट्रीब्युशन आहे ते चेंज होईल, पण डेटाच असं सांगतोय की बिहारला रिझर्वेशनपेक्षा अजून खूप काही जास्त करावं लागणार आहे, तरच त्यांची इथली परिस्थिती सुधारू शकते. उपाय जे ते करण्याचा प्रयत्न करतायत त्याच्यामुळे ॲडमिशन वाढतील का? तर निश्चितपणे ॲडमिशन वाढतील. ॲडमिशन जर का घेतलं तर तिथे फीमध्ये सुद्धा माफी मिळेल, वयामध्ये सूट मिळेल आणि जॉबसुद्धा मिळू शकतात, पण जॉब्स वाढणार नाहीत हे सत्य नाकारून चालणार नाही. आणि याच्यामुळे बिहारमध्ये सगळ्यात महत्त्वाची गरज कशाची आहे तर ती आहे प्रायव्हेट कॅपिटलची. ते कॅपिटल तिथं मोठ्या प्रमाणात येणं गरजेचं आहे आणि ते कॅपिटल येण्यासाठी बिहार सरकारला त्या दृष्टीने पूरक अशी परिस्थिती सुद्धा निर्माण करावी लागणार आहे. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये बिहारमध्ये हार्डली
4.8% इतकाच वर्कफोर्स आहे. मग या 4.8% जास्तीत जास्त वाढ किती होईल? 5% होईल किंवा 5.25% जाऊ शकतं. पण याचं सगळ्यात मोठं बर्डन हे परत एकदा सरकारवरती येणार आहे आणि बिहार सरकारकडे खरोखर तितका पैसा आहे का? हा एक अजून वेगळा प्रश्न आहे. बिहारमधला मॅक्सिमम वर्कफोर्स जो आहे हा शेतीमध्ये गुंतलेला आहे किंवा मजुरीमध्ये गुंतलेला आहे आणि खूप सारी त्यांची इथली जी काही लोकसंख्या आहे, वर्कफोर्स जो आहे हा इतर राज्यांमध्ये विखुरलेला आहे कामाच्या निमित्तानं. हे सुद्धा बिहारला थांबवावं लागणार आहे. पिरियडिक लेबर फोर्स सर्वे जो आहे याच्यानुसार हे लक्षात येते की बिहारमध्ये चांगले जॉब जे आहेत हे निर्माणच होत नाहीत. जर का आपण क्रम लावायचा म्हणला चांगले जॉब कोणत्या राज्यामध्ये आहे तर बिहारचा नंबर जो आहे हा सगळ्यात तळाला येऊ शकतो. बिहार म्हणा किंवा इतर राज्य म्हणा, सगळीकडं प्लस मायनसमध्ये अशीच परिस्थिती आहे. एकूण सामाजिक वीण जी आहे ते कुठेतरी उसवताना दिसते. समाजातील प्रत्येक घटक जो आहे तो आरक्षणाची मागणी करताना दिसतोय आणि ही सर्व गाजरं आहेत ही अशी स्पष्टपणे टीका सुद्धा होताना दिसते की बाबा तुम्हाला आरक्षण देऊत, आरक्षणाचा टक्का वाढवूत, ही फक्त लालूच दाखवलं जाते. पण ग्राउंड रियालिटी ही आहे की सरकार राज्यातलं असू द्या किंवा केंद्रामधलं असू द्या आणि पक्ष कोणताही असो, सत्ता कुणाचीही असो, जॉब क्रिएशन करण्यामध्ये किंवा कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आणण्यामध्ये हे सर्वच्या सर्वजण अयशस्वी ठरलेले आहेत. आणि ह्या मूळ मुद्द्यावरून लक्ष भरकटवण्यासाठी, या मूळ मुद्द्यावरती चर्चा होऊ नये यासाठी ही रिझर्वेशनच्या आजूबाजूला सर्वाधिक चर्चा केली जाते आणि अशी टीका या क्षेत्रातील अभ्यासकांकडून सडेतोडपणे केली जाते. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका. धन्यवाद.